कधी कधी टिफिनला हे असं पण काहीतरी बनवून द्यायचं, एकदम मस्त आणि टेस्टी होतं. तर झालं काय, चपात्या बनवून घेतल्या, चपात्या बनवून झाले की त्याच तव्यामध्ये फोडणी देते. होतं काय, भांडी पण कमी पडतात आणि पटकन पण होतं. तर जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकायचा. आता माझ्याजवळ काही कढीपत्ता नव्हता, त्यामुळे मी काही कढीपत्ता टाकला नाही. तुम्ही कढीपत्ता पण टाका. छान लालसर कांदा भाजून घ्यायचा, टोमॅटो टाकायची, थोडीशी हळद टाकायची. सध्या मार्केटमध्ये भरपूर अशी ओली मटर येते, तर मस्त अशी ओली मटर आहेत. तर शेंगातून बाहेर काढायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता कोवळे असते आणि असतानाच थोडीशी काय म्हणतो, कोवळे असली की पटकन शिजते, त्यामुळे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. एक जरी वाफ किंवा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतली तरी शेंग शिजते. शेंग नाही, ओली मटर शिजते. तर झाकण लावायचं थोडंसं, नंतर झाकण लावून काढायचं. मस्त असा कलर पण चेंज झाला आहे, एकदम सॉफ्ट पण झाली. आता शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा. शेंगदाण्याचा कूट आहे तर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही आवडला तरी नाही टाकला तरी पण छान लागते, खूप भारी लागते. मुलांना टिफिनला नक्की बनवून द्या आणि चला तर या तुम्ही पण खायला.